नमस्कार मित्रांनो, निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप निफ्टी चार्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासमोर ओपन आहे या ठिकाणी मिड कॅप निफ्टीचा चार्ट. मित्रांनो, ह्या ज्या लेवल आहेत मी ड्रॉ केलेले आहेत. सगळ्यात अगोदर मी इथे काय केलेलं आहे की विकली टाईम फ्रेमवरती हा जो चार्ट आहे इथे ओपन केला. त्याच्यानंतर मित्रांनो इथे जे आहे बघताय तुम्ही, जे आपलं ॲनालिसिस करायची पद्धत आहे की त्या पद्धतीने मी इथे ॲनालिसिस केलेलं आहे. इथे मित्रांनो मार्केटने काय केलं, या ठिकाणी साईड बेस होऊन मित्रांनो या ठिकाणी जसं ह्या ठिकाणी ह्या विकली टाईम फ्रेमवरती ह्या ट्रेंडचा ब्रेक केलेला आहे, मार्केट एकदम वरतीच इथे जाताना आपल्याला दिसत आहे. तर त्यानंतर आपण काय करायचं आहे की वन डेच्या टाईम फ्रेमवरती पाहायचं की मार्केट कशा पद्धतीने ट्रेड करत आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर एकदम जबरदस्त एक प्रॉपर एक ट्रेड लाईन इथे फॉलो होत आहे. ते ट्रेड लाईन देखील मित्रांनो तुम्ही जे आहे तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून घेऊ शकता आणि मार्केटमध्ये एकदम छानपैकी जे आहे मोमेंट या ठिकाणी कॅप्चर करू शकता. कारण उद्या मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे. तर या ठिकाणी आपण काय करूया की या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती ते चार्ट बघूया की कशा पद्धतीने इथे ह्या लेवल आलेले आहेत. आता 15 मिनिटाचा जर इथे आपण विचार केला तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मित्रांनो हा जो आहे विकली टाईम फ्रेमवरती आपण सपोर्ट काढलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघता तुम्ही मार्केटमध्ये काय झालं, या ठिकाणी आपल्याला एक सपोर्ट रेंज या ठिकाणी भेटलेली आहे. जसं मित्रांनो मार्केट काय करते, इथे प्राइस ॲक्शन जर विचार केला तर बुलिश प्राइस ॲक्शन तयार करत वरती जात आहे. म्हणजे प्रिव्हियस जो या ठिकाणी लो बनलेला आहे त्या लोचा इथे मार्केट काय करत आहे, ब्रेक या ठिकाणी करत नाही. तर इथे आपल्याला काय समजून घ्यायचं की मार्केट जेव्हा मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने सपोर्ट घेईल तेव्हा तिथे आपल्याला कॉलसाठी प्लॅन करायचा आहे आणि अपसाईडला इथे एक ट्रेडसाठी एक छानपैकी मोमेंट इथे कॅप्चर करायची आहे. आता उद्यासाठी जर आपला प्लॅन या ठिकाणी हाच राहणार आहे की मार्केटमध्ये एक रेंज इथे तयार झालेली आहे, जी की विकली टाईम फ्रेमवरती रेंज होती. त्याच पद्धतीची इथे जी आहे एक रेंज तयार झालेली आहे. आता ही जी रेंज आहे मित्रांनो, ह्याच रेंजमध्ये जर काय झालं की मिड कॅप निफ्टीची ओपनिंग झाली पाहिजे आणि या ठिकाणी कमीत कमी 15-20 मिनटं साईडवेज होऊन जर इथे अपसाईडला ब्रेक दिला आणि वरती जर मित्रांनो या ठिकाणी मार्केट सस्टेन झालं तर या ठिकाणी जवळपास 10,400पर्यंत मार्केट हे जाताना येते आपण बघू शकतो. कारण मित्रांनो फक्त जे मार्केट फॉलो करताना तेच आपल्याला फॉलो करायचं आहे. मार्केट काय झालं, या ठिकाणी ओपन झालं, या ठिकाणी की रेंज तयार केली, रेंजचा ब्रेक दिला, अपसाईड मुवमेंट. अगेन या ठिकाणी की रेंज तयार केली, रेंजचा ब्रेक दिला, अपसाईड मुवमेंट. अगेन या ठिकाणी की रेंज तयार करत आहे आणि या ठिकाणी रेंजचा जर इथे ब्रेक दिला तर एक अगेन एक अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते. मार्केट काय करतो, जो ट्रेंड पकडताना ते कंटिन्यू करायचा इथे प्रयत्न करत असतं. आता दुसऱ्या कंडिशनचा जर इथे आपण विचार केला की या ठिकाणी जर मिड कॅप निफ्टीची ओपनिंगच मित्रांनो या ठिकाणी गॅप अप ओपन झालं, ठीक आहे. जर मार्केट या ठिकाणी गॅप अप जर ओपन झालं तर या ठिकाणी आपल्याला वेट करायचं आहे. जर पहिलीच कॅन्डल या ठिकाणी मित्रांनो एक निगेटिव्ह कॅन्डल जर तयार होत असेल तर त्याच कॅन्डलचा जो हाय आहे इथे आपण स्टॉप लॉस लावून या ठिकाणी एक सेलसाठी प्लॅन करू शकतो. आपलं टार्गेट म्हणजे प्रिव्हियस डेचं जे क्लोजिंग आहे ते आपले या ठिकाणी पहिलं टार्गेट राहणार आहे. जर या ठिकाणी एक निगेटिव्ह कॅन्डल तयार होऊन आपण या ठिकाणी जर सेलसाठी प्लॅन केला आणि जर ह्या कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला तर इथे आपल्याला स्टॉप लॉस घेऊन मार्केटमधनं बाहेर देखील निघायचं आहे. आता दुसरी कंडिशन म्हटलं तर या ठिकाणी मार्केट एक खूपच मोठा गॅपडाऊन ओपन झालं तर या ठिकाणी मेजर सपोर्ट रेंज आहे. ही जी येलो तुम्हाला ट्रेडलाईन दिसते एक मेजर सपोर्ट ट्रेडलाईन आहे. या सपोर्ट ट्रेडलाईनवरती मार्केट इथे सपोर्ट घेऊ शकतं आणि अगेन एक अपसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटू शकते. तर मिड कॅप निफ्टीमध्ये मित्रांनो एकदम खूप एकदम छान या ठिकाणी जो आहे एक सेटअप तयार झालेला आहे. तो सेटअप फक्त मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर या ठिकाणी छान मुवमेंट आपल्याला मिड कॅप निफ्टीमध्ये देखील पाहायला इथे भेटणार आहे. तर वेट करूया, बघूया की मार्केटमध्ये जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं तर एक छानपैकी मिड कॅप निफ्टीमध्ये आपल्याला मुवमेंट इथे पाहायला भेटू शकते. जर या ठिकाणी मित्रांनो साईडवेज ओपन मार्केट होऊन जर या ठिकाणी रेंज तयार करून जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर या ठिकाणी आपल्याला हे टार्गेट डाऊन साईडला देखील पाहायला भेटतात, जे की जवळपास 10,150पर्यंत हे टार्गेट डाऊन साईडला आपण या ठिकाणी बघू शकतो. आता आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये काय होतं आहे, निफ्टीमध्ये काय होतं आहे. बँक निफ्टीमध्ये मित्रांनो बुलिश मुवमेंट आहे. इथे देखील आपण लेवल काढलेले आहेत. सगळ्यात अगोदर आपण इथे काय केलं, विकली टाईम फ्रेमवरती इथे गेलेलो आहोत. विकली टाईम फ्रेमवरती बघता मित्रांनो जो या ठिकाणी बरेच लोक म्हणतात की डबल टॉप तयार झालेला आहे आणि हा डबल टॉप जो आहे मित्रांनो इथे काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे आणि वरती मार्केट सस्टेन करत आहे विकली टाईम फ्रेमनुसार. तर त्यानुसार इथे जो आपण एक महत्त्वाचा मेजर सपोर्ट इथे आपल्याला भेटलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपण एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती बघितलं तर मार्केट काय करते मित्रांनो, जो या ठिकाणी हेच मेजर रेजिस्टन्स होता तो ब्रेक झालेला आहे आणि वरती मार्केट इथे सस्टेन करत आहे. या ठिकाणी जो एक ट्रायंगल पॅटर्न देखील तयार झाला होता त्याचा देखील ब्रेक करून मार्केटवरती सस्टेन झालेला आहे आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती इथे आपण समजून घेऊ शकतो की आपण कशा पद्धतीने वरती अपसाईड प्लॅन करू शकतो आणि डाऊन साईड इथे प्लॅन करू शकतो. ही जी ग्रीन तुम्हाला पट्टा दिसत आहे हा अतिशय महत्त्वाचा स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला होणार आहे आणि जे
फ्रायडेचं क्लोजिंग आहे तो महत्त्वाचा आपल्याला रेजिस्टन्स आहे. आता इथे कंडिशन आपली एकच राहणार आहे मित्रांनो, की जर या ठिकाणी बँक निफ्टीची ओपनिंग ही फ्लॅट ओपनिंग झाली म्हणजे 48,000च्या वरती जर या ठिकाणी ओपनिंग झाली 48,000 ते 48,200च्या रेंजमध्ये, तर इथे वेट करायचा आहे. या ठिकाणी रेंज तयार करून जर मार्केटने अपसाईडला ब्रेक दिला या ठिकाणी आणि 250च्या वरती जर या ठिकाणी बँक निफ्टी सस्टेन होत असेल तर एक अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते, जी की जवळपास 48,400पर्यंत मार्केटला या ठिकाणी घेऊन जाऊ शकते. जर याच ठिकाणी रेंज तयार करून जर डाऊन साईडला इथे ब्रेक दिला मित्रांनो तर मार्केट हे खाली येत आहे तर येऊ द्यायचं, कारण या ठिकाणी सपोर्ट तुम्ही बघू शकता प्रिव्हियस डेचं या ठिकाणी जे हाय लागलेले आहेत ना, हे काय होणार, हे मार्केटमध्ये एक सपोर्टचं इथे काम करणार. तर या ठिकाणी मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये सपोर्ट हे तुम्हाला छोट्या छोट्या पॉईंटवरती इथे सपोर्ट भेटतील, कारण मार्केटचा ट्रेंड हा अप ट्रेंड आहे. या ठिकाणी अप ट्रेंडमध्ये मार्केटमध्ये काय होतं मित्रांनो, या ठिकाणी जे ट्रेड घ्यायचं बाकी राहिले ते काय इथे वाट बघतात की मार्केट एक करेक्शन घेतलं पाहिजे, तिथे त्यांना बायसाठी चान्स भेटला पाहिजे आणि मार्केट तिथून एक अपसाईड मुवमेंट देऊ शकतं. तर जे न्यू बायर आहेत इथे फक्त करेक्शनची वाट बघतात आणि एक छानपैकी मुवमेंट्स इथे वेट करत असतात. तर आपण काय करायचं आहे की जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झाला तर छानपैकी एक अपसाईडला मुवमेंट आपल्याला ब्रेकआउटवरती भेटू शकते. तर या ठिकाणी मार्केट हे गॅपअपच ओपन झालं म्हणजे 48,400-500च्या रेंजमध्ये, तर इथे वेट करायचं आहे. सेम इथे जर एखादी निगेटिव्ह पॅटर्न तयार होत असेल मित्रांनो कॅन्डल तर ह्याच कॅन्डलचा हाय जो आहे ते आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि डाऊन साईडला पहिलं टार्गेट आपलं म्हणजे प्रिव्हियस डेचं जे क्लोजिंग आहे हे पहिलं टार्गेट आपलं राहणार आहे. या ठिकाणी रेंज तयार करून जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर डाऊन साईडला मार्केट हे छानपैकी येऊ शकतं, जे की जवळपास 47,800 ते 700च्या रेंजपर्यंत बँक निफ्टी येताना आपण बघू शकतो. आता दुसऱ्या जर कंडिशनचा विचार केला की या ठिकाणी बँक निफ्टीची ओपनिंग ही गॅप डाऊन झाली, या ठिकाणी गॅप डाऊन जरी ओपनिंग झाली तर या ठिकाणी मार्केटला रेंज तयार करू द्यायचं आणि रेंजचा जसा इथे ब्रेकआउट होईल तेव्हा इथे आपण कॉलसाठी प्लॅन करायचा. तर या ठिकाणी गॅप डाऊन मार्केट ओपन झाला आणि पहिलीच कॅन्डल मित्रांनो या ठिकाणी बुलिश कॅन्डल या ठिकाणी तयार झाली, तर ह्याच कॅन्डलचा जो लो आहे आपण इथे स्टॉप लॉस लावू शकतो या ठिकाणी आणि एक अपसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो. तर ही काही कंडिशन आहेत. पण मार्केट मित्रांनो या ठिकाणी ओव्हरऑल जर आपण चार्टवरनं पाहिलं तर इथे बुलिश ट्रेंड आपल्याला दिसत आहे. त्यानुसार मार्केटमध्ये बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी आपल्याला यूज करायची आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला चान्स भेटेल तेव्हा तेव्हा इथे आपण काय करायचं आहे, बायसाठी इथे प्लॅन करायचा आहे. निफ्टीचा चार्ट जर इथे आपण बघितला 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तर एकदम मित्रांनो छानपैकी या ठिकाणी काय होतं आहे, या ठिकाणी जे एक सपोर्ट ट्रेडलाईन इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. बघता मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे, अगेन सपोर्ट, या ठिकाणी सपोर्ट, अगेन सपोर्ट घेऊन अपसाईड मुवमेंट दिलेली आहे. जे प्रिव्हियस डेचं जो क्लोजिंग आहे तो आपल्याला अतिशय महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे आणि बघता तुम्ही या ठिकाणी एक छोटीशी इथे स्पेस राहिलेला आहे. जर फ्लॅट ओपनिंग झाली आणि मार्केट साईडवेज होत मित्रांनो या ठिकाणी ह्या रेंजचा जर इथे ब्रेक दिला तर प्रिव्हियस डेचं जे ओपनिंग आहे या ठिकाणी हे पहिलं टार्गेट आपल्याला पाहायला भेटेल, जे की जवळपास 21,275चं आणि सेकंड जर टार्गेटचा इथे विचार केला आपण तर जवळपास 21,100ची ही रेंज आपल्याला डाऊन साईडला इथे टार्गेट निफ्टीमध्ये पाहायला या ठिकाणी भेटत आहे. जर अपसाईडला ब्रेक दिला तर छानपैकी जवळपास 21,600पर्यंत जे आहे निफ्टी जाताना आपण बघू शकतो, कारण निफ्टी मित्रांनो एकदम जबरदस्त एक बुलिश मुवमेंटमध्ये इथे मुवमेंट करण्यासाठी तयार आहे. फक्त कंडिशन एकच आहे की फ्लॅट ओपनिंग झाली पाहिजे. फ्लॅट ओपनिंग झाली तर छानपैकी मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते. तर या ठिकाणी निफ्टीची ओपनिंग जर मित्रांनो या ठिकाणी 21,500 किंवा 600च्या रेंजमध्ये जर या ठिकाणी झाली तरी ते वेट करायचं आहे. या ठिकाणी अगेन तीच कंडिशन बेरिस पॅटर्न जर दिसत असेल तर आपल्याला सेलसाठी प्लॅन करायचा आहे आणि अगेन या ठिकाणी मार्केट काय करणार, प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या जवळपास इथे सपोर्ट घेणार. या ठिकाणी जर बुलिश पॅटर्न तयार झाला तर इथे आपल्याला बायसाठी प्लॅन करायचा आहे. खूपच मोठा गॅपडाऊन ओपन झाले या ठिकाणी मार्केट, तर इथे सपोर्टचा आपल्याला वेट करायचा आहे आणि सपोर्ट ब्रेकआउट रेंज ब्रेकआउटवरती कॉलचा प्लॅन इथे करायचा आहे. कारण मित्रांनो आता ज्यांनी ओव्हरनाईट पोझिशन ठेवलेली आहे त्यांना या ठिकाणी एक भीती असते की मार्केटमध्ये काय होऊ शकतं, कारण ग्लोबल मार्केट कशा पद्धतीने चालत आहे त्यानुसार या ठिकाणी मार्केटची ओपनिंग होत असते. ग्लोबल मार्केट हे 9 वाजता सुरू होतं, आपलं मार्केट 9:15 वाजता सुरू होतं. तर या ठिकाणी त्याचा थोडासा परिणाम मार्केटवरती दिसतो, पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्या सेटअपवरती इथे काम करायचं आहे. निफ्टीमध्ये खूप छान सेटअप आहे मित्रांनो. फक्त फ्लॅट ओपनिंग झाली तर या ठिकाणी छानपैकी जे आपल्याला टार्गेट निफ्टीमध्ये पण पाहायला भेटतील, बँक निफ्टीमध्ये पण पाहायला भेटतील आणि जे की जवळपास म्हटलं तर उद्या मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे, तर मिड कॅप निफ्टीमध्ये देखील या ठिकाणी एक धमाकेदार या ठिकाणी सेटअप आणि प्रॉफिट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकतं. फक्त वेट करायचा आहे आपल्या सेटअपचा. तर मित्रांनो हे अशा पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करू शकता आणि मार्केटमध्ये दिवसाला कमीत कमी या ठिकाणी जे आहे तुम्ही 20 ते 30% प्रॉफिट हे नक्कीच या ठिकाणी बुक करू शकता.
तर या ठिकाणी हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. फक्त आपण आपली कंडिशन इथे फॉलो करायची आहे. आपली कंडिशन फुलफिल झाली तर या ठिकाणी ट्रेड आपल्याला परफेक्टली इथे भेटणार आहे. जर या ठिकाणी आपली कंडिशनच फुलफिल नाही झाली तर इथे आपल्याला आहे इथे आपण ट्रॅप होऊ शकतो. जर या ठिकाणी हा सपोर्ट आहे, सपोर्टवरनं अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकते. सपोर्ट ब्रेक झाला तर डाऊनसाईड मुवमेंट कुठपर्यंत येऊ शकते. तर या ठिकाणी ही जी ट्रेड लाईन दिसते तुम्हाला, ही एक आपल्याला एक महत्त्वाचा काय आहे, ही ट्रेड लाईन आहे. तर इथपर्यंत एक बेरिश मुवमेंट आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर मित्रांनो, हा ॲनालिसिस कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.